नमस्कार. 2025 आता संपत आलेला आहे. 2025च्या सरतेशेवटी आपल्याला एक खूप छान अशी ॲक्टिव्हिटी करायची आहे आणि ती आपल्या घरामध्ये उपलब्ध असलेल्या एका वस्तूसोबत करायची आहे. ते म्हणजे तुमचं कालनिर्णय. म्हणजे तुमचं कॅलेंडर कुठलंही असू दे. प्रत्येकाच्या घरामध्ये कालनिर्णय हे असतंच म्हणून मी कालनिर्णय म्हणाले. या कालनिर्णयाला किंवा या कॅलेंडरला तुम्हाला रोल करायचं आहे. छानपैकी रोल करून घ्यायचं आहे. आपल्याला एक छान अशी मॅनिफेस्टेशन टेक्निक करायची आहे. कारण आपण जी फीलिंग कॅरी करतो आपल्या मनामध्ये आणि पुढे वाटचाल करतो, त्याच पद्धतीने त्याच प्रकारच्या सगळ्या फीलिंग्ज आपल्याकडे अट्रॅक्ट होत असतात. हाच तर नियम आहे ना लॉ ऑफ अट्रॅक्शनचा. तर 2025 मध्ये तुमच्यासोबत झालेल्या चांगल्या, वाईट घडामोडी याचा आढावा घेण्याचा हा पिरियड असतो. पण वाईट झालेल्या गोष्टी त्याच्यावरून एक्सपिरियन्स सोबत घेऊन लर्निंग म्हणजे शिकवण आपण सोबत घेऊन पुढे चालायचं आहे. पण याच्याच सोबत आपल्यासोबत ज्या चांगल्या घटना घडलेल्या आहेत किंवा ज्या गोष्टी खूप छान घडलेल्या आहेत, त्याला एकदा त्याची आपल्याला उजळणी करायची आहे. ठीक आहे ना? त्याला आपल्याला परत एकदा रिकलेक्ट करायचं आहे. म्हणजे आपण त्या मेमरीज किंवा त्या मेमरीजची जी फीलिंग आहे, जो एक्सपिरियन्स आहे, तो मनामध्ये चिरकाल ठेवून आपल्याला अशाच प्रकारचे छान-छान अनुभव, अजून यापेक्षाही सुंदर अनुभव 2026 मध्ये येवोत, अशीच आपल्याला प्रार्थना करायची आहे. तर हे कॅलेंडर जेव्हा तुम्ही असं रोल करणार आहात, तेव्हा तुम्हाला अगदी त्याला असं छान घट्ट आपल्या हृदयाशी पकडून डोळे बंद करून म्हणायचं आहे, की थँक यू 2025. 2025 मध्ये मी खूप छान-छान गोष्टी अनुभवलेल्या आहेत आणि त्या ज्या कुठल्या गोष्टी तुम्ही अनुभवलेल्या असतील, त्या मनामध्ये आणायच्या आहेत. ते फीलिंग्स तुम्हाला परत एकदा एक्सपिरियन्स करायचे आहेत आणि त्या गोष्टींची अगदी मेमरीसारखी एक रील तुमच्या डोक्यामध्ये तुम्हाला फिट करून ठेवायची आहे. कारण हीच तर ती रील आहे, जी की तुमच्यासाठी एक ट्रिगर बनणार आहे, राइट? जसं तुमच्या आवडीचं गाणं असतं, ठीक आहे ना? आवडीच्या काही व्यक्ती असतात. तशीच तुमच्या आवडीच्या आठवणी अशी 2025 ला एक रील टाइप तुमच्या बंद डोळ्यांच्या समोर आठवेल, अशा प्रकारे तुम्हाला ती आठवायची आहे, साठवून ठेवायची आहे. आणि ही साठवण घेऊन आपल्याला 2026 मध्ये प्रवेश करायचा आहे. तुम्ही अशा पद्धतीने 2026 मध्ये जर प्रवेश केला, तर तुम्ही बघा तुमची सुरुवात तर अतिशय सुंदर होणारच आहे, पण 2026 चा शेवट सुद्धा आहे, तो अगदी छान आणि आनंदी असणार आहे. नक्की ही टेक्निक करून बघा. ग्रॅटिट्यूड द्या हातामध्ये कॅलेंडर घेऊन, की 2025 ज्या घडामोडी 2025 मध्ये घडलेल्या आहेत, त्याच्यामुळे मी एक छान अशी व्यक्ती बनलेली आहे आणि त्या सगळ्या शिकवणी मी घेऊन 2026 मध्ये प्रवेश करत आहे. माझं 2026 हे अतिउत्तम, आनंदी आणि शांतदायक आणि समाधानी असणार आहे. अशा प्रकारच्या भावना घेऊन आपल्याला 2026 मध्ये पदार्पण करायचं आहे. तर कॅलेंडर हातामध्ये घेऊन नक्की याला ग्रॅटिट्यूड द्या आणि एक तुमची स्वतःची 2025 ची चांगल्या मेमरीजची, ठीक आहे? चांगल्या मेमरीजची एक छान अशी रील डोळ्यासमोरून छानपणे अनुभवण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे जर का तुम्ही ही ॲक्टिव्हिटी केली, ही ॲक्टिव्हिटी तुम्ही आजपासून 31st पर्यंत कधीही करू शकता. सकाळी किंवा रात्रीची वेळ उत्तम आहे किंवा कॅलेंडर समोर ठेवून जानेवारीचा महिना, फेब्रुवारीचा महिना असे एका-पाठोपाठ सगळे महिने आठवून प्रत्येक महिन्यामध्ये काय-काय छान ॲक्टिव्हिटीज झालेल्या आहेत. फक्त चांगल्या आठवणी तुम्हाला आठवायच्या आहेत. ज्या काही चांगल्या न घडलेल्या घटना असतील, त्याला आपल्याला मागे सारायचं आहे, की त्यातून एक्सपिरियन्स आपण घेतलेला आहे आणि काय ज्या आपल्या शिकवणी असतील, ठीक आहे, त्याला पुढे घेऊन आपल्याला जायचं आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या गोष्टी करा. जानेवारीपासून ते डिसेंबर महिन्यापर्यंत प्रत्येक महिन्यामध्ये काहीतरी एक गोष्ट नक्कीच छान घडलेली असणार आहे आणि ती आपल्याला शोधून काढायची आहेत. असं म्हणतात ना, की बघणाऱ्याच्या दृष्टिकोनामधून व्यक्तिमत्व घडत असतं, ठीक आहे. बघणाऱ्याच्या दृष्टिकोनामध्ये ते प्रेम आणि ती बघण्याची भावना असते. ठीक आहे. तसाच भाव आपल्याला आपल्या मनामध्ये आणायचा आहे आणि प्रत्येक महिन्याकडे असं बघायचं आहे, की खरंच तुम्हाला काहीतरी एक छान गोष्ट दिलेली आहेस. जेव्हा आपण अशी गोष्ट करू, तेव्हा आपल्याला भरभरून 2026 मध्ये येणाऱ्या प्रत्येक महिन्यांमध्ये त्याच्यापेक्षा दाम-दुप्पट पद्धतीने आपल्याकडे छान गोष्टी येणार आहेत. तुम्ही करून बघा आणि तुमचे एक्सपिरियन्सेस नक्की शेअर करा. थँक यू.